हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? भरपूर दिवसानंतरनं व्हिडिओ शूट करते आहे आणि जवळजवळ 4-5 दिवसानंतरनं ना आज ऊन बघायला मिळतं आहे मला. तर कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. आज सकाळी पण भरपूर असा पाऊस झाला. अजून पण इकडे ओलंच सगळं खाली. आत्ता एक थोड्या वेळापूर्वीच ऊन पडलं असं वाटतं आहे. बाकी व्हिडिओ आपले का नाही आले, त्यानंतरनं माझी डिलिव्हरी अजून झाली का नाही झाली, हे खूप जास्त प्रश्न पडले होते तुम्हा सगळ्यांनाच. काल मी इन्स्टाला एक स्टोरी पोस्ट केली होती आस्क मी अ क्वेश्चनची. म्हटलं चला आपण थोडेसे स्टोरी टाकूयात आणि जे काही कोणाचे क्वेश्चन्स असतील त्याला आन्सर करेल, म्हणजे तुम्हाला पण अपडेट मिळेल. तर झालं असं की मला ना त्या स्टोरीवरती जवळजवळ मला असं वाटतं फक्त 5 ते 6 प्रश्न जे ना ते नॉर्मल असतील, जसे रेग्युलर येतात तसे. बाकी सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, तुझी डिलिव्हरी झाली का, किंवा मग व्लॉग्स काय येत नाही आहे. कारण मी आता मिनी व्लॉग पण पोस्ट करत नाही आहे आणि लाँग व्लॉग पण नाही पोस्ट करत आहे, कारण माझ्याकडनं होतच नाही आहे. मला खूप जास्त कंटाळा येतो आहे आणि असं वाटतं की ठीक आहे आता ना थोडासा आरामच घ्यावा, नको आपण सध्या काही व्लॉग वगैरे पोस्ट करायला. त्यामुळे कुठलेच व्हिडिओ मी पोस्ट केलेले नाही आहे, ना इन्स्टाला ना यूट्यूबला. तर त्यामुळे सगळ्यांना खूप जास्त प्रश्न पडला आहे की डिलिव्हरी झाली का, किंवा मग तुझे व्हिडिओज येत नाही आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की नक्कीच डिलिव्हरी झाली असेल त्यामुळे हिचे व्हिडिओज येत नाही आहे, पण खरं तर तसं नाही आहे. त्यानंतरनं मला मेसेजसुद्धा खूप जास्त येतात इन्स्टाला, यूट्यूबलासुद्धा कमेंट येतात आहे की झाली का डिलिव्हरी, झाली का डिलिव्हरी. तर नाही, अजून माझी डिलिव्हरी झालेली नाही आहे. आणि आज आहे 4 तारीख आहे आज, आणि मला 7 तारीख दिलेली आहे जी ड्यू डेट आहे ती. तर मला अजून तरी पेन होत नाही आहे, लेबर पेन. बाकी 1 तारखेला मी चेकअप करून आले डॉक्टरांकडनं. विजिटमध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू पुढे शेअर करते याच व्लॉगमध्ये, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आणि कदाचित डिलिव्हरीच्या अगोदरचा हा लास्ट व्लॉग असेल माझा, त्यानंतरनं डिलिव्हरीच्या नंतरनंच व्लॉग येतील मला तरी असं वाटतं आहे, कारण माझ्याकडनं काही होणार नाही व्लॉग शूट करणं. बाकी डिलिव्हरीच्या नंतरनं तुमच्यासोबत बाकीचे अपडेट जे आहेत ते शेअर करेलच. आणि आज मी हा व्लॉग शूट करणार नव्हते खरं तर. आज पण माझी इच्छा नव्हती, मूड नव्हता, पण मी ह्यामुळे शूट करते कारण खूप जणांचे प्रश्न होते डिलिव्हरी झाली का, किंवा व्लॉग्स काय येत नाही आहे. म्हटलं चला एक मिनी व्लॉग, एक लॉंग व्लॉग, असे 2 व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल की डिलिव्हरी झाली की नाही, काय नाही. जेणेकरून तुम्हाला पण टेन्शन येणार नाही. जे मला कमेंट करतात, जे मला मेसेज करतात त्यांना असं वाटतंच आहे की ही सांगत नाही आहे, किंवा मी त्यांना रिप्लाय करते की नाही अजून नाही झाली डिलिव्हरी, तरी पण म्हटलं चला आपण एक व्लॉग शूट करूयात, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल. आणि माझं आता रुटीन इतकं जास्त निवांत चालू आहे ना, मी अजिबात लोड घेत नाही आहे. निवांत उठते आहे 9:30 पावणे 10 अशा टाईमला मी उठते आहे. त्यानंतरनं मग नाश्ता होतो, निवांत सगळ्या गोष्टी चालतात. आत्ता दुपारचे आय थिंक 2-2:30 झाले असतील, आणि म्हणजे थोड्या वेळापूर्वी आंघोळ झाली आहे, मी आवरलं आहे. आणि आत्ता कणिक मळून घेतलं, म्हटलं चला स्वयंपाकसुद्धा करायचा. सकाळी नाश्ता झाला होता, नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते, आणि आता माझ्यासाठी विजयसाठी स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे भाजी तर झालेली आहे, फक्त चपात्या राहिलं होतं. तर मग मी कणिक मळून घेतलं आणि व्हिडिओला स्टार्ट केलं. म्हटलं कणिक मळेपर्यंत व्हिडिओ होईल आपला. आणि बाहेर येऊन यासाठी मी शूट करते आहे, कारण छान वाटतं आहे, वातावरण मस्त झालेलं आहे बाहेर. खूप जास्त पाऊस झाला सकाळी, आणि आता छान थोडंसं ऊन पडलं होतं, पण ते पण गेलं आहे. बाकी हवा वगैरे छान सुटली, म्हणून मग बाहेर येऊन मी शूट करते आहे. तर चला आज दिवसभरामध्ये काय घडतं ना हे तुमच्यासोबत मी शेअर करते. त्याचबरोबर बाकीचे जे अपडेट आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हाला पण अजिबात कन्फ्युजन होणार नाही कुठल्याच गोष्टीचं. आणि बाकी जसं मी तुम्हाला बोलले की हा आपला शेवटचा व्लॉग असेल, त्यामुळे जेवढं काही शेअर करता येईल ना मला तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये, तेवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करते. कारण यानंतरच्या व्लॉगमध्ये कदाचित तुम्ही बाळाला बघाल, किंवा मग मी हॉस्पिटलमध्ये गेलेली बघाल. आता माहिती नाही हॉस्पिटलमध्ये मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकेन की नाही, किंवा व्लॉग शूट करू शकेन की नाही. मी त्या कंडिशनमध्ये तर नसेल, पण मी घरच्या जे कोणी आहे मेंबर, माझा भाऊ झालं, विजय झालं, किंवा माझे फ्रेंड्स झालं, त्यांना कुणाला तरी सांगेल व्लॉग घ्यायला. बघूत आता, जर पॉसिबल झालं तर व्लॉग शूट होईल, किंवा मग नाही होणार, हे आता मला पण माहिती नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते शुअर नाही सांगू शकत. सो चला आत्ताच्या व्लॉगमध्ये मी जेवढा होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही असाच व्लॉग कंटिन्यू करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी हा जो मी ड्रेस वेअर केलेला आहे तो तुम्हाला पुढे दिसेलच कसा आहे कसा नाही. ह्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे, किंवा मग प्रोडक्ट टॅग करेल, तुम्ही जाऊन हा ड्रेस परचेस करू शकता. प्युअर कॉटनचा आहे. आज मी फर्स्ट टाईमच वेअर केला आहे, काल वॉश करून ठेवला आणि आज वेअर केला. बाकी याला झीप आहे इथून समोरून, जेणेकरून बाळाला फीड करू शकता.
आणि मी माझ्या 8व्या महिन्यातच झीपचे गाऊन आहेत ते घेऊन ठेवले होते, ड्रेस कुर्ती 3-4, जेणेकरून मला डिलिव्हरीच्या नंतरनं सुद्धा कामी येतील. त्यामुळे ह्याला छान अशी झीप आहे आणि प्युअर कॉटनचा आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. जसं मी तुम्हाला बोलले की मला चपात्या बनवायच्या, तर इकडे लगेच मी चपाती बनवायला घेतली. कणिक फक्त आणि फक्त 5 मिनटं मी मळून ठेवलं होतं. तेवढ्या वेळामध्ये एवढं काही कणिक व्यवस्थित मळत नाही आपल्याला जसं पाहिजे तसं, पण ठीक आहे, कारण आता भूक लागली होती, खूप जास्त लेट झालं होतं. म्हटलं चला आता अजिबात टाईम वाया न घालवता आपण पटकन चपाती टाकून घेऊयात. 5 मिनटं तर 5 मिनटं आहे आणि तेवढ्या वेळामध्ये जेवढं पीठ मळलं आहे ना तेवढं ठीक आहे म्हटलं. आणि मी जेव्हा पीठ मळत होते त्यावेळेस मी काय केलेलं, थोडंसं जास्त हाताने मळून घेतलं होतं, कारण मला माहिती होतं मी लगेच चपात्या टाकायला घेणार आहे, त्यामुळे त्या थोड्याशा सॉफ्ट येतील. आणि जी तव्यावर चपाती आहे ती माझी पहिली चपाती आहे. पहिली चपाती माझी कधीच फुगत नाही. काय गोंधळ असतो ना त्याचा मला खरंच माहिती नाही आहे. तर इकडे सगळ्या चपात्या टाकून घेतल्या आणि त्यानंतर मग लगेच आम्ही जेवायला बसलो. खूप जास्त भूक लागली होती. अशा प्रकारे जेवण बनवलं होतं आणि आज जेवणामध्ये मस्त माझी फेवरेट पापड चटणीसुद्धा होती. आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून थोडासा फरक वाटत असेल, कारण मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ एडिट करते आहे, म्हणजे व्हॉईस ओव्हर करते आहे, तर माझा पूर्णपणे आवाज चेंज झालेला आहे. काल मला थोडंसं नॉर्मल सर्दी झालेली होती, पण आज पूर्ण आवाज माझा चेंज झाला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा आवाजामध्ये फरक वाटत असेल. बाकी जेवण वगैरे करून घेतलं, कपडे आधीच मशीनला लावले होते, फक्त वाळत टाकायचे बाकी होते. आणि ना खूप जास्त पाऊस येतो, सारखा 5-10 मिनटाला चालू होतो, त्यामुळे आम्ही बाहेर काही कपडे वाळत टाकू शकत नाही. तर घरातच असं हॉलमध्ये स्टँड ठेवलेलं फॅनखाली आणि त्याच्यावरतीच कपडे वाळत टाकतो. तर मशीनमध्ये कपडे वॉश केल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी तर काही राहत नाही, त्यामुळं घरात जरी वाळत टाकले तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि इकडे सातनीपाना साथिया चालू होतं, जे की आई बघत असतात दिवसभर. मी तर काय बघत नाही, ते मला कधी इंटरेस्ट आला तर मी बघते, कधी बोर झालं तर मग मी ते बघत नाही. एकदम लहानपणी ही सिरियल बघितलेली आणि ती आत्ता परत चालू झाली, त्यामुळे त्या बघत असतात. सो असं काहीसं सध्याचं आमचं घरात चालू असतं काहीतरी. आणि जे कपड्याचं स्टँड आहे ते दिवस रात्र आमचं सध्या हॉलमध्येच पडलेलं असतं. बघू तर जेव्हा पाऊस थोडासा कमी होईल तेव्हा त्याला पार्किंगमध्ये ठेवता येईल परत. आणि इकडे सगळे कपडे जे आहेत ना ते मी वाळत घातले. आज मच्छरदाणी वगैरे सगळं वॉश करून घेतलं. बघू शकता तुम्ही पूर्ण पाऊस चालू आहे इकडे. एवढा पाऊस म्हणजे असा दिसून नव्हता येत, पण पाऊस होता चालू. आणि टेरेसचं वगैरे सगळं पाणी जे आहे ना ते खाली पडत होतं, त्यामुळे मग इथं तर कपडे टाकणं काही पॉसिबल नव्हतं. टेरेसला तर कुणी जाऊ शकत नाही. बाकी नंतर 4-5 वाजता मस्त चहा करून पिला, कारण खूप जास्त क्रेविंग झाली होती चहाची. कामही आवरत होतो, त्यात थकलेलंही होतं आणि वातावरणसुद्धा असं होतं. 5:15 वाजले. आता आमचा चहा झाला थोड्या वेळापूर्वी. आणि आमच्या तिघांच्या पण ना म्हणजे असं थोड्याशा तब्येती बिघडत आल्यात. त्यांच्या दोघांच्या ऑलरेडी बिघडल्या, माझी थोडीशी बिघडत आली आहे. सर्दी वगैरे झाली आहे, मला स्टार्ट होती आहे, त्यांना दोघांना झाली आहे. पसारा इतका जास्त चांगला आहे बेडरूममध्ये किचनमध्ये, तेच आता आवरतो आहे. म्हटलं थोडंसं आवरून ठेवावं. माझं पण कपड्यांचं मी आवरती आहे. आणि पसारा काय झालं ना आता हे तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर जेवण वगैरे केलं आणि लगेच ते आवरायला काढलो. बऱ्याच गोष्टी आम्ही काढल्या. आईच्या पण ज्या साड्या घालायच्या नव्हत्या त्या बाजूला काढल्या. विजेचे सुद्धा जे कपडे नव्हते घालायचे ते पण बाजूला काढले, माझे पण काढले. आणि बऱ्याच गोष्टी रिकाम्या केल्या. कपाटसुद्धा मी बरंच रिकामं केलं, जेणेकरून बाळाचे कपडे ठेवायला आम्हाला जागा मिळेल. आणि इतका जास्त पसारा झाला आहे ना त्याचं आता थोडं आवडतोय. पण माझे पाय कंबर खूप जास्त दुखायला लागली आहे. पण ठीक आहे, आता एवढं मला आवरावंच लागणारे, ऑप्शन नाही आहे काही. तर मी तुम्हाला दाखवते आता किती जास्त पसारा पडला आहे. बाकी त्या उशीचं कवर मी आज वॉश केलं, त्यामुळे ती तशीच पडली आहे. बेडमध्ये काही सामान टाकायचं आहे, त्यामुळे पूर्ण बेडचा सुद्धा अवतार पांगलेला आहे. बेडशीट वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहे. तर चला आता एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघू शकता इकडे एवढा सगळं पसारा मी काढून ठेवला आहे. जी व्हाईट कलरची गोणी आहे ना त्यामध्ये माझ्या मी साड्या ठेवून दिल्यात, ज्या की आत्ता मी बरेच दिवस झाले घातलाच नाही आहे. जशी मी प्रेग्नंट आहे तशा तेव्हापासून मी साड्या काही वेअर केल्या नाही आणि आत्ता पण थोड्या दिवस लागणार नाही, त्यामुळे जे कपडे लागत नाही ते सगळे ठेवून दिले. हे कूलरसुद्धा आम्हाला साफ करून ठेवून द्यायचं आहे, जे की विजेचं काम असणार आहे. कपाटामध्ये सुद्धा मी बघू शकता थोडंसं आवरलं आहे, थोडंसं अजून आवरायचं आहे मला. आणि इकडे अजून जे काही कपडे आहेत ना ते लावून द्यायचे. खूप जास्त पसारा पांगला आहे, म्हटलं ते एकदाच आवरून घ्यावं. हा मिरर पण खूप जास्त खराब झाला आहे, बरेच दिवस झाले काय पुसलाच नाही. आता त्याला पुसून घेते. आणि इकडे आमचं एक काम चालू होतं, ज्यावरचं हे असतं ना सज्जा, तिथे भरपूर अशा आम्ही सामान ठेवलेलं आहे जे आम्हाला रेग्युलर लागत नाही. ते त्याच्यामध्ये ही एक गोणी होती कपड्यांची, अंथरुणाची. तर त्याच्यामध्ये चादर होतात. आम्ही ना एक बेडशीट शोधत होतो, आम्हाला लक्षातच येत नव्हतं कुठे ठेवलेलं आहे ते बेडशीट. तर आईजण माझं चालू होतं या गोणीत त्या गोणीत असं तसं, तर त्याच्यामुळे आम्ही ते काढून बघत होतो. म्हणजे मी फक्त साईडला उभं होती, त्या दोघांचं ते चालू होतं. आणि
आम्ही ते बेडशीट शोधत होतो. बऱ्याच गोण्यांमध्ये चेक केलं तरी आम्हाला ते बेडशीट मिळतच नव्हतं. मग शेवटी एका गोणीमध्ये आम्हाला ते मिळालं. इतक्या प्रयत्नानंतर ना एवढं सगळं वरतून सामान काढल्यानंतर आम्हाला हे फायनली बेडशीट मिळालं. बेडशीट आणि हे पिलो कवर जे की बेडवरती टाकायचे आमच्या वेलकमच्या वेळी बाळाच्या आणि माझ्या. सो हे अशा प्रकारे आहे, खूप सुंदर आहे. त्यामुळे म्हटलं हे काढून घेऊ आणि हे ठेवता येईल. आता मी ह्याला कपाटामध्ये ठेवून देते. आईला सांगितलं जे कोणी डेकोरेट करेल त्याच्या हातात एवढं द्या. हे अशा प्रकारे. बाकी आता किचनमध्ये एवढा पसारा झाला आहे तर ते दोघं जण आवरतात. ते मी एवढं कपड्यांचं आवरते जेवढं तुम्हाला दाखवलं आहे तेवढं. आणि कपाटामध्ये मला माझे जे काही मी अगोदर कपडे ठेवून दिले होते वरती, म्हणजे मला 3रा-4था महिना असेल त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं की मी माझे कपडे ठेवून देते जे मला बसत नाही आहेत. ते सगळे कपडे मी आता काढले. आता मला ते परत कपाटामध्ये लावायचे म्हणजे मला मी नॉर्मल कपडे घालू शकेल. त्यामुळे सो चला आता ते पण लावून देते आणि पटकन ह्या सगळ्या गोष्टी आवरून घेते. थोड्या वेळापूर्वीच आवरलं आहे आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही किती विचित्र विचित्र झाला आवरणामध्ये. आता तरी कुठं थोडंसं वातावरण थंड झालं आहे त्याच्यामुळं हे असे क्लच लावून मी केस सोडती आहे. नाहीतर इकडे आल्यापासून ना म्हणजे जसं आम्ही पुण्यातून जालन्यात शिफ्ट झालो तेव्हापासून फक्त आणि फक्त माझे केस अशी वरती बांधलेले असायचे, इतकं जास्त गरम व्हायचं. पण आता काल परवापासून जरा क्लचर लावते आहे म्हणजे केस थोडीशी मोकळी सोडते तर जरा बरं पण वाटतं. तर आवरलं आहे. एवढं मोठे भांड्याचा ढीग पडलेला होता तो घासला. दुपारचा सकाळपासून पडलेला होता खरं तर, ते घासून घेतलं. बाकी आई खिचडी बनवतात ते म्हटलं आज शॉर्टकटच मारावं कारण आम्ही दोघी पण थकलो होतो. आज आमचं काही ना काहीतरी आवरणं चालूच होतं जसं तुमच्यासोबत शेअर केलं. बऱ्याच गोष्टी आवरल्या आणि इकडे ना अशी बास्केट काढून ठेवली मी बाळाचं सामान ठेवण्यासाठी. बाळाचे कपडे म्हणा किंवा मग औषध वगैरे म्हणा किंवा अजून काय असेल ते त्यात मोकळंच आहे. बाकी काही ठेवलेलं नाही. फक्त सॉक्स आणि मिटन्स होते ते ह्याच्यामध्ये एका छोट्या बॉक्समध्ये ठेवले आणि तो बॉक्स असंच बास्केटमध्ये ठेवला. बाकी ते जसं आहे ते नंतर सेट करायला तर हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या नंतर. इथे एक कूलर ठेवलं छोटंवालं जे हॉलमध्ये होतं आणि हॉलमधलं जे बेडरूममधलं जे मोठं कूलर होतं ते किचनमध्ये शिफ्ट केलं. आणि इथं बेडरूममध्ये जागा खूप कमी पडत होती, बेडरूम थोडी छोटी असल्यामुळं ते याच्यामध्ये शिफ्ट केलं थोडंसं साफ वगैरे करून. आता त्याचा तर काही उपयोग होणार नाही आहे कारण आता थंड वातावरण झालं आहे त्यामुळे फॅनमध्ये ॲडजस्ट होऊन जातं. सगळं व्यवस्थित सेट झालं आहे. तर चला आता तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करते की अजून म्हणजे माझी डिलिव्हरी नाही झाली आहे किंवा डॉक्टर व्हिजिटमध्ये काय बोलले काय नाही. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलले तर मला अजूनही काहीही त्रास होत नाही, लेबर पेन वगैरे काही स्टार्ट झालेलं नाही आहे. म्हणजे जो लेबरचा त्रास असतो ना डिलिव्हरीपूर्वीचा तो मला काहीही होत नाही. बाकी माझं नॉर्मल असं कंबर पाय वगैरे ह्या गोष्टी दुखतात. पोट थोडंसं खाली सरकलं आहे पण त्रास काहीच होत नाही. त्यामुळे डिलिव्हरी अजून तरी झालेली नाही आहे. बाकी डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर त्रास नाहीच झाला तर जी ड्यू डेट आहे त्या डेटला तुम्ही ॲडमिट व्हा. तर 7 तारीख दिलेली मला. आता 7 तारीख, आज आहे 4 तारीख, 3 दिवस बाकी आहे. आणि झाला आता आजचा दिवस पण गेला आहे, रात्र राहिली आहे. रात्र पण निघून जाईल आणि उद्यापासून फक्त 2 दिवस राहतील. तर उद्या हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे 5 तारखेला. तर 7 तारखेला मला ॲडमिट व्हायचं सकाळी. मस्त सगळं आवरून छान हेअर वगैरे वॉश करून मी हॉस्पिटलला ॲडमिट होणार आहे. कारण मला माहिती आहे नंतर किती दिवस लागतील माहिती ना हॉस्पिटलला आणि त्यानंतर मला हेअर वॉश करता यायचे नाही लवकर. सो खूप जास्त खराब होतील. त्यामुळे सगळं छान आवरून ॲडमिट होणार आम्ही 7 तारखेला. तशी आमची तयारी झाली आहे. हॉस्पिटलच्या बॅगसुद्धा पॅक करून ठेवल्या. बाळाची झाली, माझी झाली. व्हिडिओ जसं मी बनवला होता हॉस्पिटल बॅग पॅकिंगचा तुमच्यासोबत शेअर केलाच आहे. नसेल बघितला तर चॅनलवरती जाऊन बघा, तुम्हाला हेल्प होईल की काय काय पॅक करायचं आहे हॉस्पिटल बॅगमध्ये जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर. तर माझी आणि बाळाची दोन्ही बॅग मी वेगवेगळ्या पॅक केल्या होत्या. पण त्या बॅग मी सोबत घेऊन जात नाही आहे. दुसऱ्या बॅगमध्ये मग मी परत ट्रान्सफर केलं ते आणि दुसऱ्या ज्या चेनच्या बॅग आहेत साध्या त्या घेऊन जाते. तर असं काहीचं आणि त्रास होत नसल्यामुळे डिलिव्हरीला लेट झालं. नाहीतर मला असं वाटतं आत्तापर्यंत मला जर पेन झालं असतं तर माझी डिलिव्हरी झाली असते. आणि व्हिडिओ त्यामुळेच नाही आले की मला कंटाळा येतो बनवण्याचा. आता मी एवढं काही लक्ष देत नाही आहे व्हिडिओवरती त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहे आपले. सो असं काहीचं कारण होतं आत्तापर्यंत. आणि 2-3 दिवसात डिलिव्हरी होऊन जाईल म्हणजे 3-4 दिवस लागतील कदाचित.
तर त्यानंतर तुम्हाला शेअर करेलच मी, एखादी पोस्ट वगैरे टाकेल. लगेच तर व्हिडिओ टाकणं नाही होणार माझ्याकडनं, पण पोस्ट टाकेल. आणि मग नंतर ना हळूहळू जसं मी थोडंसं बरं वाटेल मला, तसं तसं मी तुमच्यासोबत एक एक व्हिडिओ शेअर करत जाईल. सो असं काहीसं होतं. आजचा दिवस असा आमचा गेला, जो की पूर्ण कामात गेला आहे. आणि आज तर खरं तर थकल्यासारखं झालं आहे. आता जेवण करून झोपायचं. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.